डॅडी साहेब तुम्ही बसा तोवर. मी ठीक आहे. फोन आला. पडतरे बोला. एक मिनिट. हा बोला पडतरे. हॅलो मॅडम, आता एक तुम्हाला फोटो पाठवलाय तो बघा आधी. त्यात एक मॅडम दिसत आहेत, पण त्या मंजिरी मॅडमच्या घरातल्या वाटत नाहीत आणि डॉक्टर त्यांच्यासाठी चालेत. आधी तुम्ही फोटो बघा. ओके. ती तिकडे कशी गेली? त्या मंजरी वाघ माझ्या ताब्यात गेली कशी काय? तिच्या घरी गेली कशी काय? हिला तू माझ्याकडे घेऊन येणार होतीस ना, तिकडे गेली कशी काय? मला पण काय म्हणतोय मी? हो डॅडी साहेब, हो मला नाही माहिती तिथे कशी आहे. मी तिला माझ्या गाडीतून तुमच्याकडेच घेऊन येत होते तेव्हा नेमकी माझी गाडी बंद पडली आणि मग मी हॅलो डॅडी साहेब, आम्ही घरीच येतोय. फक्त वाटेत जरा गाडी बंद पडली म्हणून थांबावं लागलं, पण थोड्याच वेळात निघू इथून. काय काय झालं? बापरे डॅडी साहेब, याचा अर्थ त्या दिवशी गाडीतून त्या सत्यानेच पळवलं होतं आईला. आणि त्या मंजूच्या घरात लपवून ठेवलंय. तोच तिला घेऊन गेला होता. या बाईला ताब्यात घ्यायला पाहिजे मला. या बाईने तुझ्या बापाचं आयुष्य बर्बाद करायचा प्रयत्न केला, आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला. तिला ताब्यात घेतलं पाहिजे मला. नाही नाही नाही, थांबा. हे बघा, असं नका करू. तुम्ही तिकडे नका जाऊ डॅडी साहेब. ऑलरेडी आर्यनने सगळा गोळ करून ठेवलाय. तुम्ही अजून तिकडे रागात गेलात आणि ते मंजूने तुम्हाला बघितलं तर अजून काहीतरी वेगळा घोटाळा होऊन बसेल. ऐका, तुम्ही इथेच थांबा, आपण काहीतरी करूया. नाही प्रॉब्लेम होणार, मोठा प्रॉब्लेम होईल आता. जर बाहेर आली, सत्याने तिला ताब्यात केलं, कोर्टात उभं केलं, परत जेलमध्ये जावं लागेल मला. बऱ्याच दिवसांनी राजकीय पुनर्वसन होतंय माझं. आता कुणाची आडकाठी नकोय मला. बघा डॅडी साहेब, प्लीज आहे बघा, मी हात जोडते तुमच्या समोर. नका असं करू. खरंच आपले प्रॉब्लेम्स वाढत जाते. डॅडी साहेब थांबा. तात्या साहेब, घ्या हे टाक्या घरभर मी ह्या जयद्या मुडद्याला शोधते आणि हे बसला इथं काम करत. माया सुर्वे, हाच तो क्षण आणि हीच ती येळ आहे जयद्याला आपल्या बाजूने करायची. आत्ताच डाव टाकते बरोबर. काय करतोय जयद्या? काय नाही मम्मी, ती सत्यादादांनी एका शेतकऱ्याला विहिरीसाठी मदत केली होती ना, मग त्याचा सातबार आहे आणि तलाठी कार्यालयाची कागदपत्र ते जरा चेक करत बसलोय. तिघ बाई गुणाचं माझं शिंगरू, माझं बचडू. जयद्या, हा